गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. भल्यांच्या झाल्या बत्त्या गो, भल्यांच्या झाल्या बत्त्या गो, अध्यक्ष झाला पेवन माझ्या नवऱ्याला दवाखान्यातला आयुर्वेदिक कुठलं आयुर्वेदिक देते औषध आणि ह्या माणसाला तर एवढं आता दुकान पहिलं घरी काय तुमच्या किरडीचा नको नको झालं. काय करायचं तुम्हाला खाया घालवून मी मरतो उपाशी आणि तुम्ही खा. बायको तिकडे खाते मस्त मध्ये, तिच्यामुळं तर मला नको झाले खायला. कार दहनीला बार्जीचे दूध अर्धा लिटर आणि खाते किती, खाण्याला आहे का माप तुझे? काय नुसतं खात बसतय. काय कुठं कुठं हुडकायचं यार, सांग की बाबा आता ते. माहितीच नाही तुला. अरे आपला अध्यक्ष आहे का नाही अध्यक्ष, प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट. ते लिंबे काय तर सांगत जाऊन एका झपाट्यातच पाडेन. हल्ला का खरंच आहे का? अरे आम्ही काय खोटं बोलतोय वय? ह्याला सगळं खोटच वाटतंय. आम्हाला भेटून गेले अध्यक्ष, मी अध्यक्षापासून चालू आहे ते. हाय का तरी तसंच. अरे सांग की तू काय काय झालंय सांग. अरे मी गेलतो बाबा तर पोटात दुखत होत त्याच्या. किती 3 महिन्याचं? 3 महिन्याच. लिंबे मला जर काय तसं खोटं बिट बोललं ना, आईच्या पत्नी दोघाला सोडवेल. खरं सांगतोय का? होय सागर, ह्याला चांगलं सांगा गेलं स्वतःच खरं करतय. हाणायला बिनायला काय ही झाली वय, मोगलाय लागली वय, ऐकून घे की नीटला का दोस्त आहे म्हणून आलोय सांगायला. होय ह्याला तर काही कळतच नाही. लिंबे तुला तर एका झपाट्यातच पाडेल, ह्याला काय कळत नाही. ह्याला का तू बी कसं काय सागर बोलतोय तसा? ह्याला का त्या बिचाऱ्याचं पोट फुगलंय म्हणून तू म्हणता गरुद राहिला आमकाय तमकाय. दवाखान्यात न्यायचा, आपल्या रक्त मासाचा का मित्र आहे तो जीवा भावाचा, त्याला दवाखान्यात नेलं तर डॉक्टर सांगेल नक्की काय झालंय ते. हे जण आधी लागलाय बालिसाचे. तुला काय एवढा मोठा गोळा, पण हे तुला तर काहीच काम नाही. हो मी तुला एक सांगतो, माझ्या घरी काही कोण नाही, मी आजचं काम हे करतो. आणि सकाळ सकाळ दवाखान्याची तयारी करू. तोवर तुम्ही जा, मी आजचे दिवस लगेच येतो. जा तुम्ही बघा तोवर मार्ग काढा अध्यक्षासाठी. अरे माझी बायको नाही घरी, मी करतो अध्यक्षासाठी. आहे तू बरोबरच आहे असू दे, पण तू म्हणतोय तर ऐकतो तुझं. त्याला उद्या जाऊ आपण घेऊन. काय कोणाला सांगला कराय गावाची इज्जत नका घालू एखाद्याची. बर नाही घालू. बर सकाळ सकाळी ये, तू दोस्त आहे म्हणून सांगाय आलतो तुला. अध्यक्षाची गाठ घ्या. गाठ घेतली तू सकाळी ये, त्याला घेऊन जाईल दवाखान्यात. महिने अरे महिने ग दुखते दमच निघा ना. बसलेली अरे हो बसून काय राहते का ती, बक्की जरा काहीतरी. महिने केलं काय राहतंय का? आयो मी सण केलं नाही काय 8 महिने? तुम्हाला लगेच 1-2 महिन्यात नुसतं हे झालंय नुसतं. अगं दुखतंय, अग काय करू. अयो काय दवाखाना वगैरे काय बक्की जरा काहीतरी. तुम्हाला गेलोच म्हणलं होतं का ना दवाखान्यात जाऊ म्हणून? आता काय सहनच व्हाय ना. माझ्या बरोबर तिकडे जाताय पोरांबरोबर पुन्हा बरोबर. अगं नको लय बोलू, अगं दवाखान्यात जावं लागत लयच, मला दमच निघा ना आता. काय खायला देऊ का करून? काय खाऊच वाटाना, दुखतेच लय तर काय करू. चला आपण दवाखान्यात जाऊया. बर चालते. आवडणे हाय की मी आहे की नाही म्हणजे आम्ही आहे की ते ग असं म्हण. अयो हाय की आम्ही वैकी. हो हाय की आम्ही. लय दुखतंय. हात नको लावू, दुखल फिकल. नेहमी तू गप बस रे, तुला काय काय तर बावळा. कुठं दुखतंय? शित
अध्यक्ष दवाखान्यात गेलं पाहिजे. जायचंय की बाबा, जेव्हा भावाची माझी माणसं आली. हो आली जेव्हा भावाची माणसं. यो त्या दिवशी गेला त्या आता तू खावलाय. आणि तुम्ही कुठे गेलता दोघं तिघं? सांगते जेव्हा भावाची माणसं. अरे तिथं काय दात पित असवायचं दुखतंय. त्यांनाच नाही आलाय एवढ्या दिवसानं. आम्हाला कळलं की आम्ही काय वहिनी लगेच. हे बरं, ऐक की. पटकन घ्या. अध्यक्षाला घ्या दवाखान्यात. पटक्यानं या खायला 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 म्हटलं की पुढं हा लगेच पुढं दोन पावली मागं असलं की लगेच जाणार. अगं असू दे महिने, अगं माझ्या जीवा भावाची माणसं येत. आता तुझी काही गरज लागणार नाही. ही मला नेत्याला दोघं तिघ. माझीच गरज नाही ना तुम्हाला. अगं हाय की तुझी पण आहे, पण आता हे असल्यावर कशाला येते तू? आम्ही जातो तिघ चौघ जण नेत्याला मला ये. या अर्जुन दादा असताना नाद करायचा नाही. आता दवाखान्यात नेतो आणि आता चांगलं करून आणतो अध्यक्षांना. अर्जुन दादा असल्यावर नाच करायचा नाही. उगाच एवढंच बसला असतं होय 3 दिवस घरात. वहिनी काळजीच घेत नाही ते. चला अध्यक्ष तुम्ही उठा. सागर चला. थांबा थांबा, हळू 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 नका, लय दुखतंय, हळू नका. ए सागर, आय 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 अहो, काय दवाखान्याचं काय आहे? काय ते एक्सरे काढले की मी देते तुम्हाला एक्सरे. थांबा जरा. हा, ते- हळू रे, हळू सागर नका, सागर. अरे पोटात लय दुखतंय नका सागर. आय 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 काय येतं काय डोकं आहे का नाही जागेवर? अरे लका सागर, हळू नका. आय 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 इथं सोडा, इथं हळू हळू चाल तुम्ही. हा येतो हळू हळू चाल. आम्हाला जरा धरतो चला. अर्जुन दादा हळू धरवायचा. चल गाडी कुठे? हाय तिथं राहू दे. चल चल चल. अध्यक्ष हा दवाखान्यात आणलंय काय फरक बिरक? कशाचा फरक आहे का? आता काय तुला सांगायचंय, लय दुखतंय. अध्यक्ष 25,000 तिथं सांगते ते. मातकडीत कसं जायला मग औषध आहे आयुर्वेदिक. नादच करायचं नाही. 4,000च नीटनेटका करतो. बघा मग तुमचं तुम्ही विचार करा. होय अध्यक्ष. 25,000 जास्त का 4,000 जास्त? 4,000 होते म्हणलं इकडेच करू की कशाला 25,000 घालवायच्यात इथे. पण त्याला ऍडव्हान्स द्यावं लागेल आहे का नाही मला 4,000 रुपये तरी द्या. मी आता जेवढं तुम्ही 25,000 दवाखान्यात घालावं तयार. बर ऍडव्हान्स ना? 4,000. हा बरं द्या ऍडव्हान्स 4,000. अहो नीटच हा 4,000 नीटच करणार. चला. ऐका की, आता घरी गेलो तुमचं तुम्ही तुमच्या बायकोला मी सांगतो तिला, सांगतो की पैसे वाचतात आपलं. आमच्या डोक्याला ताप. नाही पैसे वाचतात इथं. त्याला काय येतावा, तिला काय काय हे होईल येतावा. उलट तिला आनंदच होईल ना. अयो नाही काय. हा आणि ऐका की, आम्ही आहे ना, आम्ही बोलतो तसं तुमचं जीवाचा जीव लगा अध्यक्ष. आमचा काळजाचा तुकडा आहे. काय म्हणलं डॉक्टर? आणि ती मुतखडा सांगितलंय, पण आम्हाला वेगळंच वाटलेलं आहे का नाही? मग काय वेगळं काय वाटलं तुम्हाला आता? आता जाऊ दे. हे, ऐक की. कशाला काय चल पुढचं बघू. काय झाले, आलं तर घरी आपलं बोलू डॉक्टरने दे सांगितलंय त्यांना. 25,000 खर्च ऑपरेशनला. हे दन ते तुमचं तुम्ही बोला. आम्ही जाऊ का? आम्ही जाऊ का? आम्ही बरं जावा, मी सांगतो समजून. जावा जावा काय झालं काय सांगितलं? अरे ऑपरेशन करायला सांगितलंय हा आणि त्याला हाय 25,000 खर्च. मग घ्यायचं नाही लवकर करून. अगं पण अर्जुन दादाकडे एक आहे ना औषध आयुर्वेदिकचं. तो काय त्याच्या नादाला लागू नका तुम्ही. 25,000 भरा ना ऑपरेशन करून. अगं पण 25 कुठं आणि 4,000 कुठं मला सांग की. मी त्याला पैसे पण देऊन टाकले ते. अगं पैसे वाचतात आपलं, विचार कर की डोक्याला थोडं. ताप आहे तुमचा तर. तुमचा नाही. काय विश्वास आहे तेवढ्या या बावळाटांवर ह्या? अगं काय त्या डॉक्टर वरती ते विश्वास आहे मला सांग की. म्हणजे डॉक्टर येडा आणि न शिकलेले शहाणीत का? बरं बघू तर 4 दिवस आपण बघू. 4 दिवसांनी ठरवू, मग लय राहील नाही तर. मला काय करायचंय, तुमचं शरीर आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा. मग पण चालतंय. तुम्हाला चांगलं सांगते, तुम्ही डॉक्टरकडे जा. नको आता काय करू, औषध घेतो अर्जुन दादानी सांगितलेलं, त्याच्यावर बघू फरक पडतोय का नाही तर मग नंतर हे करू आपण. हा घ्या चला घरात. आयला कायला का कुठं बसल्यात लागा, कायला का हे ठेपा ह्यांनी एवढ्या लांब काढलाय. आय 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 दुखायचं तर काय राही ना गाडी. आता कसलं औषध आणले आणि कसलं नाही. आय आय लोका बिळण
ते गळ्यात कुरकुराची माळण ती बाटली नक्की कसलं औषध आणलं यांनी मला तर काय कळनाच आईला सागर ए यार घे थोडी थोडी तरी ए यार अध्यक्ष आला होय काय अहो बसा तुमच्यासाठी आहे सर तुम्हाला अरे. औषध आणलंय तुम्हाला. अरे पण ही दारू आहे का काय हे दारू नाही म्हणायचं, दारू नाही. अर्जुन दादाने आणलेलं आयुर्वेदिक औषध आहे. अरे हे कसला ए यार मी नाही दारू पित दारू नाही ते काय घेतलं ते अरे नाही. सागर मी नाही दारू पितला का प्या हाय. अरे अध्यक्ष हे आयुर्वेदिक औषध आहे. हे आता एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, रोज 3 दिवस पी. तो 3 दिवसात क्लिअर होतील. लिंबे हो का तर ते ए, पिवायला लिंबेला नको नाही पेत हो का असे पैसे हो का काय नाही होत 3 दिवसात मग काय जाणार 3 दिवसात अरे कसं कडू लागतंय अर्जुन दादाला का अरे अध्यक्ष तुझा मुतखडा किती असू दे, 6 MM चा असू दे, नको बाबा ही 4 MM चा असू दे. आ, यायला नको किती टाइम लागतोय अध्यक्ष तिथून तिथून दुबईवर नाही येत आहे त्याला यास्तवर खर्च किती होत असेल अरे कसलं औषध आहे का घेऊन तर बघा ना पडला तर बोला अरे काय तर नको मस्त मध्ये. तुला बरं व्हायचंय कारण बाया अरे देवा फोन का कट करते तू आतापर्यंत तर माझा कधी फोन कट केला नाही असलं कसलं औषध गेलं आणायला डोकं फिरलं का काय ह्या बाबाचं फोन कट करतोय मूर्खासारखा घरी माणूस आहे काळजी करतोय म्हणून फोन करतोय तर फोनच कट करतोय अरे देवा कसलं औषध घेतोय तुम्हाला बघितलंच पाहिजे जाऊन आता सारखं फोन कट करायचं चाललंय ना मी बघतेच जाऊन मी नाही पेत असलं बघा कसलंही अहो, आता तुम्हाला बरं वाटायला लागलं घरी थोडं. गेलो कसलं टेन्शन नाही ते थांबवलं पटापट एक बाटली पटापट पिऊन टाक. कळ मोकळे अध्यक्ष त्याला ह्याने सांगितलंय तसं कर. अध्यक्ष हे बी खायचं हे बी प्यायचं. हे खा खा. एवढी नाही थोडी ऐक लिंबे आज अध्यक्ष आपला भल्या भल्या मत्स्य गोल अध्यक्ष ठरला आपला अध्यक्ष येऊ दे आता ते चांगलंच होणार अध्यक्ष एकच नंबर औषध आहे लागा ही. एक नंबर हे ए अर्जुन ऐक. हा. तू विचार कसं औषध दे. अरे. वा, आमच्याकडे काय येऊ नको औषध कसं खायचं तू विचार. काय अर्जुन दादा औषध मात्र एक नंबर आहे अजून कसं 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 प्यायचंय हा का अध्यक्ष 3 टाइम प्यायचं पर जर का दुखलं हा. तर सारखी एक बाटली प्यायची मग झोकलं की प्यायचं प्यायची हे, हा. जेव्हा दोघं सकाळ दुपार संध्याकाळ बीपी अध्यक्ष बर आणि कवा झोपलं की परत बाटली पे बर खडा पडून जाईल. काय काय दादा औषध पुरल का अजून पैसे देऊ पैसे लागते रे पैसे अरे, देऊ का ते हे दिलेले 4000 ह्याला कातनात चुनाला एक नंबर औषध आहे. जय जय ए अर्जुन दादा लिंबे 5 रुपये लिंब्याकडे लिंब्या लिंबे चांगलं आहे आपल्या ठेव लिंबे खिशात. अध्यक्ष पे
अध्यक्ष बया अख्ख्या गावात एवढा घालून आली मी हे माणूस मला कुठंच भेटला नाही कुठं गेलाय काय माहित अरे देवा कसा उद्योग आहे ह्यो काकत कसा न गावाला वळसा ह्यो माणूस तर रानातच बसलाय आणि मी अख्ख्या गावाला येडा घातलाय बघू देच मला कसलं औषध खातोय ती सागर हे औषध चाललंय वे तुमचं आयुर्वेदिक घ्यायचं अर्जुन हा बायकोचा आवाज कसा येतोय रे थांबा जरा बायकोचा आवाज आला की वाटतंय मला काय रे? तुला तर भाग नाही हा माझ्या नवऱ्याला दवाखान्यातला आयुर्वेदिक कुठलं आयुर्वेदिक कुठलं आयुर्वेदिक देते औषध होय रे? आणि ह्या माणसाला तर एवढं पोटात दुखतंय. आता दुकानात पोटात पहिलं घरी चला पोटात पहिलं घरी चला ती सोडा पहिलं घरी चला उठा लवकर नाही उठा पटक्या ना उठा बर का उठा लवकर बया कशाला ढोसा आला या आयुर्वेदिक औषध पितो या घरी 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 हा घरी 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 सागर 2-4 दिवस झालं मला अध्यक्ष दिसना यार. अध्यक्ष दिसा नाही अध्यक्ष आजारी हाय त्याला घरी सलाईन लावली या का रे लिंबे आपण तिकडं गेलतो ना प्यायला तेव्हापासून ते सारखंच पितय मग काय म्हणजे ते 2-4 दिवसापूर्वी आपण प्यायला बसलो तेव्हापासून पितोय होय. मग काय का अशक्तपणा आला का काय त्याला आता काय माहिती घरी सलाईन लावली त्याला लिंब्या अरे आपल्याला भेटायला जावं लागेल पण एवढ्या रातचं कसं काय भेटायला जायचं हा का मी आहे सांग काय करायचं ते माझ्या पद्धतीने मी करतो पण भेटायला जाणं लय महत्वाचं आहे. तुम्ही चला माझ्यासाठी नाही पण अध्यक्षाच्या साठी चला. अहो गेलंच पाहिजे आपला अध्यक्ष आहे का कोण आहे चला मग लवकर काय चला चला बरं वाटतंय का आता बरोबर वाटतंय ना अशा सुया बिया अशा टोचून घ्यायचं अंगात चाळण करायची बरं वाटतंय ना बरं वाटतंय हलवू नका नाही हलवत बाबा कशाला राहते अध्यक्ष हात बघा खाली हात बघा हात बघा काय म्हणून आजारी पडलेलं हा दमाने दमाने बसा बसा उठा नीट बसा वहिनी हळू हा अध्यक्ष आमचा एवढा जीव आहे आम्ही अध्यक्षाला नारळ आणायला कुठं गेलतो माहितीये कुठं गेलता कोकणात 3 दिवस तिकडं होतो कोकणात आणि 3 दिवसाला तुम्हाला नारळ भेटला नाही वे अहो नारळ काय असा तसा आणलाय वहिनी मग अशी पियाला ना अध्यक्ष हा. गोहड्यावाने उड्या हाणतात लगेच असला नाही नारळ आणला हे तर वय भेटतो नारळ म्हणून तिकडून आणला म्हणजे बरंच वाटणार डायरेक्ट 5 मिनिटात नीट 5 मिनिटात हा का हा किती त्याच्यासाठी आणि ते काय असं सहसा कोणाला भेटत नाही मग त्याला नंबर लावला आपण कसला वशिला लावला मग म्हणून 3 दिवस लागलो बाई. मंत्र्यांपासून वशिला लावला मंत्र्याचा वशिला लावला तरी भेटला नाही जो काय का तेवढं काळीज आमचं आहे ती अध्यक्ष म्हणून तिकडे गेलतो म्हणून 2-3 दिवस आलो नाही अध्यक्ष पॅन नको का सागर ते नारळाचं पाणी पिऊन पिऊन माझं नसतं तोंड तुराडा झाले बाबा नको दारू प्यायचं म्हणलं की कसं पटक्यानं बसता नको चांगलं आहे ना ते प्यायचं गपचूप तिकडं 5 टन होत नाही तर काय पण होत जगालाच गेले पळ तुला तर काय बोलायचं काय माणसात व्हायचं 4 माणसात नीट बोलत जा चांगलं शेंड खुडती नुसती काय 4 शिव्या दिलं तुम्हाला मी द्या ती अगं गालाच मोकळा देते त्यांच्या जवळ ती सागर ते बर तू बर सागर देतो भरून. धराव सागर भाऊजी भरा माझ्या वचीच वसराय बायको तसं असतं तवा अरे तिथे घेऊन बस 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 पाणीच असणार नारळात काय बघताय बघितलं हो वेगळा आहे ना वेगळा म्हणजे त्याने बघा काय नको नको म्हणतोय तरी लाका काय अगरले पाणी पिऊन तुराड प्यायचं म्हणलं ना तर बर प्यायचं पितो बाबा हा, मग प्या तोंड बंद करून तोंड बंद का बरू दारू गाई बडबड बंद करा आणि प्या एकच नंबर गाड्या तुर तुरी झाली प्या लवकर
असं का करताय तो अनबिन? ती थोडा काय आहे त्याच्यात लय पावर आहे ती तुराटला. हा का? हा. हे बघू दुसरा. थांबा वहिनी. नाही मला प्यायचा आहे. अहो, थांबा की. अहो, थांबा अहो, तुम्हीच प्या. अहो तुम्हीच प्या पण 2 मिनिटं ऐकून घ्या. हा. इकडे दे. तुम्हाला देतो. नको. सागर भाऊजी तुम्हाला माहितीये का ह्यांचं करून करून मला आली कणकणी. अग महिने तुला काय कळतं का ग? ते गड्यांचं औषध आहे का बाहेरचं आहे का? अव गाड्याचा असू दे कुणाचा असू दे पण ते आजारावलं आहे नव्हता. अरे आहे बरोबर आहे पण आणि मग पण सागर एक सांग का काय लोका तरतरीच औषध आणलेलं का तू पण होय ना का? एक नंबर. बघ, मला पण अशी जील कराय तर तरी मग पेला सांगा काय बरं. तुला सांगायचंय बघ अहो, वहिनी तुमच्या साठी नाही ती. सागर भाऊजी मला प्यायचं य. तुमचा बघा की नवरा कसा अरे थंड बघ. झालाय ते. हा मग आता हे दुसऱ्या आणायला गरज नाही हा होय काय? मग हा तुम्ही आता तू नको पिऊ अहो, नका पिऊ वहिनी. काय तुमच्या किरडीचा बल भल्यांच्या झाल्या पत्त्या गो भल्यांच्या झाल्या पत्त्या गोल अध्यक्ष झाला पेवन भल्यांच्या झाल्या पत्त्या गो. अध्यक्षांचा आवाज येतो इथं तर. बया कसला डोक्याला ताप ह्या माणसाचा. घरी चला घरी तू उठा उठा घरी चला उठा उठा लवकर हा उठा. धम्मत कडे मी स्विमिंग टॅक मध्ये पोहतोय. हा हा पोहता उठा उठा पहिलं घरी माणसं सगळे बघतात रस्त्याची. उठा आता मलाच पाडा तुम्ही. नीट नीट घरी जायचं घरी जायचंय घरी आपल्याला. कशाला काढली त्या पायात मग. हा घरी चला. चप्पल पायात चप्पल पाहिजे. हा मग पायात घाला की इथं खाली ठेवा खाली ही चप्पल खाली खाली पायातच असते. अहो इकडं द्या खाली ठेवाय. तू चला असं चला चला नाही हा घरी चला घरी. तुझा पण फोकीन पण मग खडाच पडी. हो हो सगळं करायचं. वहिनी बघा अध्यक्षांची अवस्था. काय बघ अध्यक्ष बघ तुला काय वाटतं कसे नाव काढतात माझं अध्यक्षाचं नाव आहे कळ का? नाव काढतात होय तुमचं. मग वाटतं का काहीतरी तुम्हाला? का अख्ख्या गावाचा अध्यक्ष होता तुम्ही. काय होता आणि काय झाला या? हे काय तुझ्या बापाची पितुरी काय? अहो माझ्या बापाची पेत नसला तर मग? पेतायच कशाला? तू तसं सांग नको मी ना तुझ्या काय बापाची भेट नाही काय नाही माझं मी काय करील. चल चल तू फोन कोणाचा आलाय? महिनेचा माझ्या लेकीचा फोन. 100 वर्ष आयुष्य पोरी तुला. तुझेच विचार आता डोक्यात चालले होते आणि त्याच वेळेस तुझा फोन आला. बापू मला राहायचं नाही बरं का इकडं. तुम्ही मला न्यायला या पटकन. हा अग काय झालं? का म्हणजे काय किंवा माणूस दिवस बघाना रात बघाना दिवस उगवलं की जातोय दारू प्यायला. काय सांगते? आणि दारू प्यायला लागलाय? आणि कधीपासून हिच्याला व्यसन लागले? मरणाचं दारू प्यायला लागलं तर घरात म्हणा ना त्या बँकेत म्हणा ना जेवढा पैसा आहे सगळं दारूवरच उधळायला लागलाय. घरातले पैसे उधळायला लागला आणि ते पण दारूसाठी? मग काय हो ते रानात नाही बघत गुराकडे पण बघत नाही खायला पण आणाय जात नाही आणि दारू घेऊन आलं की रोज मारहाण नाही मला. काय तुला मारहाण करतोय तो? त्याची एवढी मजल गेली का? आणि होय ग त्याला माहित नाही का तू 3 महिन्याची पोटोशी आहे ती? पोटोशी? तुम्हाला कोण म्हणलं मी पोटोशी आहे? अगं महिने 2-4 दिवसापूर्वी ते सागर आणि लिंबे आलते आणि त्यांनी मला सांगितलं अहो बापू तुम्ही आजोबा होणार आहे. मला तर आसमान सगळा आभाळच ठेंग वाटायला लागलं. मी खुशीने 500 रुपये दिले सागरला तर सागर मला 500 रुपयाचं पेट्रोल टाकून आलोय आम्ही. आम्हाला अख्ख्या गावात 6 तारीख कंदी पेढे वाटायचे असं तो बोलला. मग मी माझं जे होते नव्हते 5,000 रुपये देऊन टाकले. वाटा म्हणलं सगळ्या गावभर पेढे. मी आज आजोबा होणार
माझ्या महिन्याला लेख होणार ह्या खुशीत होतो मी. अहो त्यांनी तर वाटोळ केलंय माझ्या संसाराचं. ती सागऱ्या, त्या अर्जुन आणि ती लिंब्या दवाखान्याच्या नावाखाली नेतात आणि दारू पाजून आणतात. त्यांना एवढी सवय लावली ना दारूची, तुम्हाला काय सांगू आता. मला काही सांगायचं नाही, तुम्ही मला नेलं यायचं, बाकी मला काही माहित नाही. हा उद्याच्या उद्या यायचं. शांत हो बाळा, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. जरा दमदर संयम ठेव, मी येतोय ना तुझ्याकडं, सगळं काय मार्गाला लावतो. हा काय काळजी करू नको तू. ठेवू का फोन बाळ? हा छायला ह्या जावायला काय अवदसा आठवली काय समजायला मार्ग नाही. कुणी ह्याला व्यसन लावलं, दारू बांधलं, चांगला पेचाड व्हायला लागलाय म्हणते ती. काय त्याच्या आयला त्या सागर आणि लिंब्या हरामखोरांनी मला सांगितलं तुम्ही आजोबा होणार आहे असं म्हणून माझ्याकडनं 5,000 रुपये घेतले आणि अख्ख्या गावाला 7 तारीख कंदी पेढे वाटतो म्हणले आणि मला बुक्का लावून गेलेत. यांच्या मायला आता ह्या दोघांकडे बी बघायलाच पाहिजे. लय ह्यांचं आता डोक्यावरनं पाणी गेलं. माग पण मला असं 10,000ला ह्यांनी लावला नाही. मी आपलं जाऊ दे मला वाटलं आता नाही सुट्टी द्या त्यांना. आता मला निघायलाच पाहिजे, थांबून नाही उपयोग. डोक्याला नुसती कलई झाली रे देवा. काय आता बरं ठीक आहे, शांतपणे करू आपण काय ते. भया बापू पण येई नाही तर कधी फोन केलाय तरी अजून ये. महिने तुला काय सांगितलं होतं? पैसे 50 रुपये. मी कुठं आणू तुम्हाला पैसे कुठनं दे? आण? लवकर पैसे घेऊन ये. तुम्ही सगळं घरात होतं नव्हतं सगळं फुकून टाकलंय. मी कुठनं पैसे देऊ तुम्हाला आता? तुला सांगितलंय ना, इकडे तुझ्या बापाकडून घेऊन ये. पळ बापाला पण मी सांगितलं द्यायला तुम्हाला पैसे. जा पळ लवकर. पैसे कुठं आणणार का? जाते जा पळ घर. कुठून पैसे आणू मी तुम्हाला? सांगितलं ना तुला, जा लवकर पळ लवकर पैसे घेऊन ये. पळ पळ लवकर तू जा जा लवकर. काय करून ठेवलं तुम्ही त्या दारूच्या पाय सांगा बरं. बाकीचा जाळ झाला, तू पैसे घेऊन ये पळावर. पैसे पहिले घेऊन ये. चुलीवर स्वयंपाक गॅसचं वांद किती आता गॅसचं अलीकडे हे झालंय. झाला का? रविवारी मिळायचा आहे गॅस. स्वयंपाक झाला का? चाललाय की. का ग महिना कधीच नाही येत. अव मला 50 रुपये पाहिजे होतं. कशाला ग? अहो तांदूळ संपले तर म्हणलं खिचडी भात करावं थोडासा, आणि अध्यक्ष काही घरी नाही तर त्यांनी नाही तर दिलंच असतं, आणि माझ्याकडे काही पैसे ठेवत नाहीत आता ते. आता तू कधीच मागत नाही बर का, पण उठरा चिंता आणि त्योच धंदा तुला हितल्याशिवाय कुठंच नाही भेटलं. पण देणार आता मी तुला, कारण कधी तू मागत नाही म्हणून. हा देते बाय आशा हिला, कधीच दोन- नाही तीन ग दिवसानं- मागत ती. दोन- तीन कुठं बाय दिवसानं गेलं देते. पडलं का काय होतं की माझ्याकडं. का कुठं पडलं का इथं? तो का का इथं? दर बाय पण असंच आहेत का बघ. आणि तांदूळ आता मला माहित नाही तू काय ह्यात राशन भरती का काय करते. नाही तांदूळच नाही आता जाताच नेते की. जा अहो ताई, आता ही कशाचं तांदूळ आणि ही आणायची. हिंदी नवऱ्याला प्यायला पैसे. आणि अध्यक्ष पितोय काय. आता काय तुम्हाला सांगायचंय, कसला पेताडा झालाय की डुलतच येतोय आणि ही देते नवऱ्याला पैसे अयो काढून. मला नव्हतं माहित, तू आधी तरी म्हणले का, मग नसतं की दिलं आता मी. त्याच्या देखत कसं म्हणायचं, म्हणून काय नाही म्हणले तुम्हाला. आता काय घेऊन गेल्यावर सांगते तू. आता बघा मिळत्यात का. तर जाऊ दे आता, नाही मिळू दे आता, काय करायचं आता, दिल्यात तर खरं. आता आता काय तिच्याकडून जाऊन म्हणू का माझं माघारी दे. नाही ना, म्हणता येतंय का तसं. हो धरा पैसे पाहिजे होते ना तुम्हाला. 50 रुपये आणले का तुला? 50 रुपये घेऊन आली वय गे भागेल का माझं? हा पैसे 50 घेऊन येते. हा 50 देतो. काय ग पोरी, काय काय तुझी अवस्था ग बाळा.
सांग बरं काय झालं मला नीट सांग. फोनवर मला कळलं नाही ग तुझं काय. बोल बोल. लय मार दे जाऊ मला. अरे माझ्या सोन्यासारखे लेकरं मारतोय तो. बोल, बोल, बोल. मी हाय तुझं बाप जीवन तोपर्यंत तू काळजी करू नकोस. काय नीट सांग काय. की माझं काय होतं आणि काय झालं आता. नाही नाही मी तुझा बाप जिवंत आहे ध्यानात ठेव. तू मी मरेपर्यंत तुला काय तुझा हाल होऊन देणार. काय त्याने केलं सांग तुला. रोज मार देतात रोज रोज एकाचा उमरा मला पुजायला लावतात पैशासाठी. रोज मी एकाचा उमरा पुजते पैशाचा. शांत हो बाळा. त्या हरामखोराला धडा शिकवतोच काय. त्याला बापू दाखवतो त्याला. मला नाही राहायचं. मला अजिबात बर नाही बर लगेच निघू आपण. तुझी बॅग भर लगेच निघायचं. इथं थांबायचं नाही. त्याला काय ते नंतर दाखवतो बापू पण काय ते. चल उठ बाळ चल चल. काय खाल्लंय का नाही तू काय. मला नाही काय खायचं. बर चल 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 बाळा. 1 मिनिट इथं थांबायचं नाही. चल. कोण आहे रे. हे म्हातारा रे काय हे म्हातारा काय थांब, थांब, तुझं बघ. हा? काय रे हा महिने घरात चल. कोणाची मायना हा, काय माझी माझी लेक आहे माझी. कळलं का? बायको. अहो बापू नका मारू नका तुझ्या मी मारू. होय थांबा थांबा नका मारू. जावं ना. माझ्या पोरीला हे जावं तुला जावं होय रे हा नका मारू. चल मला चाल, चाललो घेऊन माझ्या लेकीला. अरे मशीन शिंग कधी जड होत नसते. ध्यानात ठेव. चाल चाल तुला दाखवतो आता. तुला दाखवतो झटका काय ते. चल 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 पोरी तो चल. चला आल्यावर बघतो चल. डोकं दुखाय लागलं. महिने अगे महिने महिने गेलेले काय नशेत काय होते काय देवरे जाणे. भूक तर लय लागली. जेवतो आता. शेवायचं काहीच नाही. महिने असते तर 2 घास घातलं असतं खायला. काय ह्या दारूच्या नशेत मी केलं. बायकोला हाकलून दिली. काय मी महिनीला लय मारलं. नको नको तिला मारलं. नको नको ती छळ केला. लय रे तिला कुठं कुठं मी पैसे मागायला लावले. कुठं कुठे केलं. ती माझ्या टोपल्यात भाकरी नाही ती आरती ती सुद्धा जीवली नसेल 2 दिवस. काय रे देवा काय माझं नशीब. मी स्वतःहून पोरीचं लग्न केलं आणि हाताने मी आठवड केलं माझ्या पोरीचं. कशी दुर्बुद्धी सुचली रे. बापू कोण आहे रे. बापू माझं चुकलं. बापू माझं लय चुकलं. बापू खरंच चुकलं माझ्याकडे. मला माफ कर. तुझ्यामुळं माझ्या पोरीचं वाटोळ झालंय. कळलं का तुला. अहो बापू खरंच चुकलं. मला लय पश्चाताप झालाय बापू. पश्चाताप तुला कशाचा पश्चाताप होणार आहे. अरे तुझ्यासारखा तर नालायक मला कसा भेटला. माझं नशीब खोटं. हा काय होतास तू. काय तुझी गावात प्रतिष्ठा होती. हा गटरीत लोळतोय काय. पांगीत पडतोय काय. शोभत का तुला. हा बापू माझं चुकलं. तुझं चूक तुला होय. मला काय म्हणायचा
थेरडे असं नाही बोलणार ना? बापू तसं नाही अगं, म्हणत. तू चकला नाही लय म्हणायचं. नशेत माझ्याकडून का? चुकीचं आहे, घडलंय. आता बाप्पू तुला आठवतो नालाय कुठला हरामखोर ओठ चालू लाग माझ्या उमऱ्याच्या बाहेर. खरंच मला माफ कर, मी परत नाही वागणार असं. तुझी काय गॅरंटी याचाडाची अहो नाही हो नाही, मला महिनीशिवाय नाही करमत अहो. आता तुला महिना आठवती वय तिला मारहाण करत होता काय हो रे हा अहो लय बापू चुकलं माझ्याकडून. तुला चूक वय तुझी चूक हा आणि तुला काय वाटलं मी पुरीला सांभाळू शकत नाही? अरे तुझ्या 10 पिढ्या नाही एवढं माझ्याकडे पण तिचं कल्याण हो. तू बी चांगला पोरगा वाटत होता तवा हा पिंडका बेवडा बेवडा झालाय तू. इथून पुढे नाही वागणार, माझ्यावर विश्वास ठेवा राव, विश्वास ठेवा. लय पश्चाताप झाला मला, मी नाही महिनीशिवाय राहू शकत. आणि मला कोण आहे तुमच्याशिवाय तरी सांगा की मला. बघ तिची हालत माझ्या लेकीची नालाय. खरंच माझ्याकडून लय चुकलं मी लय चुकलो ग, खरंच मला माफ कर. काय होता रे तू हा हिजी बघ हिचं बघ चेहरा बघ हा मारलीला का तिला तळ हाताच्या फोडावर सारखी जपली तिला मी. माझं बापू खरंच चुकलं, मी इथून पुढे कधीच वागणार नाही तसं, कधीच नाही. ही मला शेवटची फक्त संधी द्या, सोन्यासारखी हिला जपीन. जर तुम्हाला वाटलं ना कधी हिला त्रास दिलाय तर परत पाठवू नका. बस परत तर नाहीच पाठवणार पण तुला बी सोडणार नाही सांगून ठेवतो. कधीच वागणार नाही तसं. काय ग दारू उतरली ना सगळे अशीच म्हणतात. महिने तुझ्या शपथ सांगतो, आज आपल्या प्रेमाची शपथ, मी अजिबात इथून पुढे दारू पिणार नाही बापू. कधीच असं चुकीचं वागणार नाही वागणार दिसते त्याच्या बोलण्यावर मला तो दिसतो त्याच्यात जरा अनुभव आहे माझा पोरी. काय मला सांगा बरं, तुमच्याशिवाय तरी कोण आहे या? हा? ते बी खरं आहे. मला तरी आहे का तुमच्याशिवाय कोण? बरोबर आहे. चल आपण सुखाने संसार करू, परत खरंच वागणार नाही असं. मला तरी काय पाहिजे हा तुम्ही दोघं लक्ष्मी नारायण सारखं सुखाने संसार केला की मला आयुष्याचं हेच समाधान आहे. काय अपेक्षा आहे माझी आता हे जीवनात सांग बरं हा बरोबर आहे बाप्पू. बरोबर आहे ना बाळ. नवरा हीच सरळ सुधारल आता ते नाही असं वागणार. आणि मी आहे की तुला माझी तुला गॅरंटी आहे ना हा जा तू सुखाने राहावा पण ध्यानात ठेव परत जर असं काही घडलं नाही करणार तसं, हा. खरंच नाही घडणार. तर तुझं तंगड तोडून तुला कायम घरात बसवून माझ्या पोरीला आयुष्यभर सांभाळेन एवढं सांग. हो हो कधीच चुकीचं वागणार नाही. चल मग जा मी आहे जा बिंदास जा मी आहे ना माझ्यावर विश्वास आहे तुझा बाळ. जा बिंदास हा जा जा व्यवस्थित जा घे बॅग घेऊन ये. बरं बॅग जा नीट सुधार बाबा सुधार. ना आता इथून पुढे नाही वागणार. काय खरंच आयुष्यात बाप्पू, काय लय पश्चाताप झाला या वागण्याचा. जा मित्रांमुळे माझ्याकडून चुकीचं घडलं. जाऊ बापू. हा, जाऊ व्यवस्थित राहा आयुष्यमान भाऊ दीर्घ आयुष्य भाऊ. या चल चल. आपण आता गेलो का नाही हा. की पहिले दवाखान्यात जा. बर चालतंय. मी सगळे तुमचे कागदपत्र आणले तर घेतली ना? हा चालतंय. मग दवाखान्यात दाखवू. हो हो हो. बघा बरं स्वस्ताचा केला तुम्ही उपाय करायला किती महागात पडलं. नाही ना बरं झालं, चुकलं आता माझ्याकडून. आता इथून कशाला वागतोय मी इथून पुढे? मला नाहीच वागायचं. अजिबात वागणार. डॉक्टरशिवाय दुसऱ्या कोणाचाही सल्ला घ्यायचाच नाही. अजिबात. आता मला कळलं की ह्याच्या पायी किती का प्रपंचाचं वाटोळ होतं यार. मग हा होतं नव्हतं ते सगळं फुकून टाकलं का नाही? पण आता ह्या मित्रांमुळे सगळा कुटाणा झाला. कशाला मी पाहिजेत असले मित्र? आता इथून पुढे कशाला वागतोय तसं? आपल्याला डोळं दिले देवानं, बुद्धी दिली, अक्कल दिली. अगदी खरंय हा, खरं. मग? इथून पुढे तसं वागायचं ना. आपला दवाखाना काय असेल ते आपण हे करू. ती दिसतोय ना रस्ता वाईट दिसतोय ना त्या नाही, रस्त्याकडे नाही, जायचंच नाही. आता ही मला काय ते नशेत कळलं नाही. मला पण वाटलं की बाबा काय असं घडणार नाही, पण झालं चुकून घडलंय. इथून पुढे कशाला आपल्याला हे वागतोय असं? नाहीच वागायचं. नाही, नाही, आता दवाखान्यात जाऊ आपण. चल. हा महिने छत्र ठेवा ग. महिने महिने यार मी काय बोलतोय? हा काय सांगा की. काय एवढी विचारात पडली आहे? अहो आपण आता येता येता डॉक्टरांकडे गेलतो का नाही? हा मग ते डॉक्टर काय म्हणलं माहितीये का तुम्हाला? आता झाला की मत खडा बरा. अजून काय तेव्हा? अहो मुतखडा बरा झाला तुमचा, बरं पण डॉक्टर म्हणलं तर लिव्हर खराब आहे.
काय करायचं सांगा, तुम्ही सांगा. तुमच्या इतकुशा चुकीमुळं केवढा मोठं नुकसान करून घेतले तुम्ही त्या शरीराचा अख्ख्या. ते मुतखड्याचं थांबा, मुतखड्याचं ऑपरेशन झालं असतं ना तरी त्याची जखम भरली असती, तुमचं काय अंगात कमजोरी आली असेल, अशक्तपणा काही काही जरी झालं असतं ना सगळं भरून निघलं असतं. पण आता या लिव्हरचं करायचं काय तुम्ही सांगा. लाखो रुपये जरी भरला आपण आता तरी सुद्धा काही उपयोग होणार नाही. काय करायचं तुम्ही सांगा. काय करायचं चुकीचं झालं. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. आयुष्याचं अख्ख्या आत्तापासून आत्तापर्यंत काढलेलं आयुष्य, त्या सगळ्या आयुष्याचं हशी नाही, खुशी नाही, काही तुम्ही ठेवलं नाही त्याच. त्या 4 मित्रांमुळे किती नुकसान झालं माझं. काय गरजच नसते. आपल्याला जर कळतोय ना समोरचा माणूस चुकतोय, त्याच्याकडे बघायची, त्याच्याकडे जायची गरजच नाही. हे नुकसान आता झालेलं कोण भरून काढणार आहे? आणि भरून काढलं तरी ती तुमचं आयुष्य, ती तुमचा आनंद तो माघारी येणार आहे का? नाही ना, बरोबर आहे. पण एक चूक किती महागात पडली. मग म्हणून मी तुम्हाला सांगत होते का नाही, 25,000 आहेत ना, जाऊ द्यात, ऑपरेशन करू आपण. ते परवडलं असतं. स्वस्ताच्या माग गेला तुम्ही, पण अख्ख्या तुमच्या शरीराचा पार्ट तुम्ही गमून बसलाय का नाही. म्हणजे मित्र सुद्धा लई धोकादायक आहे इथं. मग त्यांचं मी ऐकलं आणि हे माझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं, म्हणजे शरीराचं. म्हणूनच माझं सांगणं आहे, कुठलाही कसलाही तुमचा छोट्यापासून असू द्या, नाहीतर पायाच्या नकाला जरी ते आपण म्हणतो ना ते काहीतरी कुरूप होतं बघा नकाला, त्या कुरूपापासून केसापर्यंत कुठलाही काहीही होऊ द्यात, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय काहीही करायचं नाही. काहीच म्हणजे काहीच नाही करायचं. बरं, बघू आपण डॉक्टरला विचारून ट्रीटमेंट करू एवढेच. करू ट्रीटमेंटच करायचं टाकायची. चालते, घे उरकून तर.